आजचा अभ्यासाचा 48वा दिवस. आपण GS3चे मुद्दे घेतलेले आहेत आणि एक नवीन मुद्दा आपण आज घेणार आहे, तो आहे बायोडायव्हर्सिटी अँड एन्व्हायरमेंट. राज्यसेवा पूर्वची तयारी करताना हा विषय आपण आधी वाचलेला आहे. इवन यातलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण इकॉनॉमिक्ससाठी पण वाचलेलं आहे. त्यामुळे हे त्यातल्या त्यात करणं थोडं सोपं जाणार आहे. विजन IASच्या एन्व्हायरमेंट नावाच्या नोट्स आहेत, त्याची PDFची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यातले पहिले 3 युनिट आज आपल्याला वाचून संपवायचे आहेत, जे 22 पेजेसमध्येच आहेत. क्लायमेट चेंज, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्याच्यावर आधारित असणारा प्रश्न मी शेअर करतो तुमच्यासोबत. आर्टिकल 6 ऑफ द पॅरिस ॲग्रीमेंट हॅज द पोटेन्शियल टू रिशेप ग्लोबल कार्बन मार्केट्स. Examine the opportunities and challenges arising from the finalization of Article 6 rule at COP29. पॅरिस करारातील अनुच्छेद 6 जागतिक कार्बन बाजाराला नव्याने आकार देण्याची क्षमता बाळगतो. COP29 मध्ये अनुच्छेद 6 अंतर्गत नियम संमत करण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या संधी आणि आव्हानांचे परीक्षण करा.